नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं कोकण कोस्टल ट्रिप भाग 3 मध्ये. तर आता आपण निघालो आहोत जयगड किल्ल्यावर. कोकण संग्रहानंतर आम्ही किल्ल्याकडे निघालोत आणि वाटेत आम्हाला समोरच हे जे दिसतंय ते नयनरम्य दृश्य दिसलेले आहे. तर चला बघूया. शांत समुद्र आणि त्याचं अफाट सौंदर्य डोळ्यात भरून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आणि पोचलो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आल्यावर एक गोष्ट दिसली. मला प्रश्न आहे की वर्षानुवर्ष ही गोष्ट जशीची तशी नवीनच कशी? ती म्हणजेच हे आकाशकंदील. कितीतरी वर्ष झाले हे सेम आहे. वास्तू जुनी आणि आकाशकंदील नव्हे, आणि ते पण दरवर्षी सेम असते. बाबो, काही गडबड नाही ना? खरं तर ह्यापेक्षा एक भयानक आणि थरारक अनुभव आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. जयगड किल्ला हा केवळ इतिहास नाही, तर निसर्ग, साहस आणि संस्कृतीचा अप्रतिम संगम आहे. सुमारे 13 एकर शेतात पसरलेला हा किल्ला भिंती, खंदक आणि तोफा चौकटीने संरक्षित केलेला आहे. किल्ल्याच्या आत गणपती मंदिर आणि पाणी साठवणुकीसाठी खोळा असून तो लढाईसाठी सज्ज होता. कोकणकडा म्हणून ओळखला जाणारा किल्ल्याचा हा भाग अरबी समुद्राचे मनोहर दृश्य देतो. 16व्या शतकात बिजापूर सुलतानांनी हा किल्ला समुद्र किनाऱ्याच्या संरक्षणासाठी बांधला. नंतर सांगमेश्वराचे नायक आणि मराठा नौदल सरदार कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला आला. 1818 मध्ये ब्रिटिशांनी ताबा मिळवल्यानंतर याचा सैनिकी वापर कमी झाला. आपण किल्ल्यांवर येतो आणि काही गैरवर्तन करतो, त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे इथे, जी आपण लिहून द्यावी. रसप्रद गोष्ट आहे. काही लोक किल्ल्यांवर येऊन गोंधळ घालतात, मद्यपान करतात किंवा अन्य अशा गैरप्रकार करतात. त्यामुळे त्यांना हुज्जत घालण्यासाठी ही गोष्ट अशी करावी लागते. आम्ही किल्ल्यावर भेट दिली आणि थोडंसं एक्सप्लोरिंग केलं आणि सगळेजण आम्ही ग्रुपने फोटो काढायला लागलो. तेव्हा एक्सप्लोरिंग करताना काही वेगळ्या आणि रहस्यमय गोष्टी अनुभवायला मिळाल्या. आम्ही सर्व लोक फोटो काढत असताना ट्रायपॉड आम्ही ज्या दिशेला फिक्स केला होता तो आपोआप बाजूच्या इतर दिशेचा फोटो घेत होता. आणि अशा घटनांमुळे आम्ही सर्व लोक थोडेसे बिथरलो आणि काय करावं हे कळतच नव्हते. आणि अचानक जरा वेगळी फिलिंग यायला लागली. तेव्हा आम्ही सोबत असलेल्या वयस्कर आणि लहान मुलांना लगेचच किल्ल्याच्या बाहेर जाण्यास सांगितले. मित्रांनो, गडावर फिरताना वरचा जो कठडा आहे तिथे चालताना लक्ष दिले पाहिजे. आपल्यासोबत जर लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील आणि स्वतःही चालताना तो जो स्पेस आहे तो खूप कमी, त्यामुळे येता जाता करताना तिथे आपण लक्ष दिले पाहिजे. तर इकडे मंदिर आहे, आपण तिथे चाललोय. त्या काळात ह्यामध्ये पाणी साठवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. याला खोळ असं म्हटलं जातं. आता मंदिराकडे जात असताना आपल्याला इथे एक व्यक्ती दिसले आणि जेव्हा आपण मंदिराकडून रिटर्न येत होतो ती व्यक्ती तिथे नव्हती. बापरे, नक्की काय काय कळत नाही आहे. बट बाप्पांचं दर्शन घेऊन छान वाटलं. बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही खाली किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आणि तिथे आल्यानंतर अचानक माझ्या लक्षात आले की माझी बॅग कुठेतरी हरवली आहे. आता आपला प्रॉब्लेम झाला. आता आपण आपली पर्स फोटो विसरलो होतो. थँक गॉड आठवलं आणि मिळाली, कारण ट्रिपच्या सगळ्या लोकांचे पैसे कॅश टोटली सगळं त्याच्यात होतं. तर बाप्पा थँक्यू. हीच ती जागा जिच्या वरच्या बाजूला आपल्यासोबत आणि आपल्या बॅग संदर्भात जी गोष्ट घडली ती जागा. जे काय घडलं ते मला नक्की समजलं नाही,
पण त्या ठिकाणी काहीतरी अज्ञात शक्ती किंवा ऊर्जा माझी मदत करत होती हे मात्र नक्की. मी ही घटना नकारात्मक न घेता सकारात्मक दृष्टीने घेणार आहे. नंतर किल्ल्याच्या बाहेर गेल्यानंतर काही लोकांशी बोलताना समजले की किल्ल्यातील काही जुने सैनिक आणि रक्षण करणाऱ्या लोकांच्या आत्म्यांची उपस्थिती अजूनही तिथे जाणवते. स्थानिक लोक सांगतात किल्ल्यात रात्री काळ्या पांघरुणात भटकणारी लोक दिसतात आणि त्यामुळेच रात्रीच्या इथे प्रवेशबंदी आहे आणि कधीकधी इथे संगीताचा आवाजही येतो. तर हा होता आपला अगदी थरारक असा अनुभव. तसे हॉरर स्टोरीज आपल्याला खूप आवडतात, पण असा अनुभव हा पहिल्यांदाच अनुभवला. आणि यामुळेच आपल्यासोबत वयस्कर लोक आणि लहान मुले असल्यामुळे आम्ही पुढे जाण्याचं थांबवलं आणि इथूनच माघार घेण्याचं ठरवलं. तर मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच पुढच्या व्हिडिओसाठी भेटत राहा आणि हो, फिरत राहा.